ठीक आहे. अतिशय मार्मिक शब्दात तुम्ही बोललात. आता याच मुद्द्याला मी पुढे घेऊन जातोय. अक्षय भोसले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षयजी, आक्षेप हा आहे, तुम्ही येण्याच्या आधी विचारलं की तुम्ही का घुसखोर म्हणताय, कशामुळे म्हणताय, तर त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की वारकरी संप्रदायाचं भगवेकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय, जो की सुसंगत नाही आहे. आक्षेप दुसरा आहे की ज्या प्रकारे वारकरी संप्रदाय हा कर्मकांडांपासून कायम संतांनी त्याला दूर ठेवलेला आहे, कर्मकांडाने तर फार स्थान नाही आहे, ते तुम्ही घुसवण्याचा प्रयत्न करताय. दुसरं, विद्वेषाला वारकरी संप्रदायामध्ये स्थान नाही आहे, त्या विद्वेषाला स्थान दिलं जात आहे. मग त्याची उदाहरणं सांगितले, गोडसे बिडसे काय ते सगळं. खरंच राजकारणासाठी आता वारकरी संप्रदायाचा वापर होतोय का? त्यांनी जाहीर केलेल्या 20 जणांमध्ये तुम्ही सुद्धा आहात आणि त्याच्याबद्दल वैयक्तिक तर स्पष्टीकरण द्या, पण या अनुषंगानं जे आक्षेप नोंदवले जात आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर मी सुरुवातीला आपली क्षमा मागतो की एवढा मला यायला विलंब झाला. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो, जी मंडळी आता म्हणतायत की वारकरी संप्रदाय हा सनातन नाही, हा वैदिक नाही, तर मुळात त्यांनी मला वाटतं की मुळात वारकरी संप्रदायाचा पूर्णतः अभ्यास केला नाही. बर. वारकरी संप्रदाय हा भगवत संप्रदाय आहे. त्यांना असं म्हणतं की वारकरी पंथ हा वैदिक धर्मांतर्गत येणारा एक पंथ आहे. याची जर तुम्ही वचनं द्यायची म्हटलं, याच्या विरुद्ध अनेक लोक म्हणतात की वारकरी पंथानं वैदिक धर्माविरुद्ध बंड पुकारलाय किंवा मुळात असं नाहीये. खरं अनेकांना त्यातला फरक कळत नाहीये. तसं जर असतं तर मला वाटतं की संतांनी तशी वचनं दिली नसती. आपण काहीतरी ज्ञानेश्वरी बघितली, माऊली म्हणतात, ज्या कारणे पै बापा जया आथी आपली कृपा तिने वेदांची निरोप आननिकीचे. वेदांचा उल्लेख आहे. माऊली असं म्हणतात, पै अहितापासून काढती हित देऊनी वाढविती नाही श्रुती पर्वती. ही श्रुती कोण आहे? वेद आहे. माऊली असेही म्हणतात की नास्तिका द्यावया तोंड वेदांचे गाडे बंड ते देखोनी पाषांड आणची वाशे. हे झालं माऊलींचं. तुम्ही आता त्यांनी जाती अडकवाल. इतकी सध्या मोठी माणसं ज्यांना वाटतं की आपण खूप हुशार आहोत. मी तुकोबारायांकडे येतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलले जे ऋषी साथ भावी वर्ताया धाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उत्तिष्ठाचा भाग शेष उरला ते सभी कुठनं आलं. त्यात त्यांनी म्हटलंय, उजळावया आलो वाटा खरा कुठाने वाढा कुठला आहे. किंवा ते असं म्हणतात, वाचा बोलो वेदनीती करू संती केली ते. आम्ही मुखाने वेदनीती बोलतोय आणि संतांनी किंवा त्याला पुढे जाऊन सांगतो एक वाक्य आणि थांबतो की मातेची जे थाणे फेडी त्या जोडी कोणते वेदनिंदा तो चांडाळ भ्रष्ट सुत्या पखाडते. हे कोण म्हणतं? वेदांची जी निंदा करतो ते चांडाळ आहे हे तुकोबाराय म्हणतात. किंवा असे तुकोबाराय म्हणतात, वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण तयाचे वदन नाव लोका. हे कुणी म्हटलंय? हे आमच्या कुणब्याच्या वंशी घातले जगदिशा बहुजन समाज आमच्या तुकोबाराय. कोण म्हणतो? तुकोबाराय म्हणतात. ते तुकोबाराय म्हणतात की पायाची वाहन पायी बरी. ज्या माऊलींनी सांगितलंय की नाही श्रुती पर्वती माऊली जगा, हे जर वारकरी म्हणत असतील आणि माझ्या मनातलं नाहीये, कधीतरी त्यांनी वारकऱ्यांनी पुस्तकं वाचली पाहिजेत. वारकरी पंथ नावाचं ज्यांनी बहुजनांकरता, ज्यांनी सर्वसामान्यांकरता श्री चाललं. मी 20 प्रश्न विचारले, त्याचे उत्तर द्या. लवांडेंनी मला असं तुम्हाला वाटतं विचारले होते, त्याचे उत्तर देता का? विकाजी, मला त्यांचं म्हणणं पूर्ण, मी तुम्हाला जेव्हा बोलायला संधी दिली तेव्हा कोणी मध्ये बोललं नाही. त्यांचं मला पूर्ण होऊ द्या. तुम्ही त्याचा प्रतिवाद करू शकता. ही जी काही प्रमाणं दिली आहेत, ही ज्ञानेश्वरी दिली आहेत, ही गाथ्यात संत ही माझ्या मनातली नाहीत ना. आणि राहिला प्रश्न त्यांच्या 20 उत्तरांची किंवा 20 प्रश्नांची, तर त्या प्रश्नांकरता आमचे वारकरी सक्षम आहेत आणि त्याची उत्तर त्यांनी दिली आहेत. त्याचं त्यांचं समाधान झालं नसेल त्यांनी पुन्हा प्रश्न द्यावे. काय झालंय? प्रश्न मांडायचे आणि उत्तर आली की गप्प गुळून बसायचं. बरं, ते असंही म्हटले की वारकरी संप्रदायामध्ये काय राजकीय, तुम्ही जसा आदरणीय विलासचा प्रश्न विचारला मला की राजकारणाकरता वापर होतोय का, हे त्यांचा दृष्टिकोन आहे की ते त्याकडे कसं बघतात. मला वाटतं की आतापर्यंत अनेक राज्यसत्ता आल्या, अनेक सरकार आले. आता मी देखील शिवसेनेचा माझ्यावर त्यांनी आरोप केलाय की मी काय त्यात राजकारण आणतोय किंवा जे काय त्यांनी म्हणायचं ते म्हटलं. आता कोण काय बरेल त्याचा तोंडाला मी हात लावू शकत नाही. पण तुम्ही ते वारकरी संप्रदायातल्या निष्ठान वारकऱ्याला विचारलं, वारकऱ्यांच्या अनुयायांना विचारलं, ते वारकरी संप्रदायाच्या अभ्यासकांना विचारलं, तर तुम्हाला उत्तर असं मिळेल की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तत्कालीन ते मुख्यमंत्री होते ना, तो विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत. वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक योजना वारकऱ्यांच्या हिताकरता निर्णय घेण्यात आले तर कोणी घेतले? तर ते शिंदे साहेब घेतले. मग राजकारणाचा जर वारकऱ्यांकरता उपयोग केला, झाले काय लवंडेंचं? त्यांची अडचण काय झाली आहे? त्यांचे हे सगळे प्रयोग करून फसलेत. त्यांनी प्रयोग काय केला? त्यांची आध्यात्मिक आघाडी, एक मिनिट, त्यांची आध्यात्मिक आघाडी त्यांनी काय केलं? आपल्या अध्यक्षाला सांगून टाकलं, मी बोलतो तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही त्यांच्या अध्यक्षांना तरी खासगीत विचारा. ते म्हणतात की आम्हाला सध्या बोलण्याची परवानगी नाहीये, आमच्या वरिष्ठांना जर त्याचा राग येतो का, ते का बोलत नाही या मुद्द्यावरती? तर त्यांना माहिती आहे की असले फालतू मुद्दे आपण घेऊन गेलो तर आपल्याला वारकऱ्यांमध्ये काम करायचं आहे. वारकऱ्यांच्या हिताचा जी माणसं काम करतायत ना, मी विचारतो ना. एकच मिनिट विलासजी, माझा मुद्दा समजून. आतापर्यंतच्या वारीच्या इतिहासामध्ये शिंदे साहेब पहिले मुख्यमंत्री होते की ज्यांनी वारकऱ्यांच्या दिंड्यांना निधी दिला. ते पहिले मुख्यमंत्री असे होते की वारकऱ्यांच्या शौचालयापासून, पिण्याच्या पाण्यापासून, वारीच्या रस्त्यापासून ते अगदी आपला दवाखाना हे कोणी केलं?
हे सरकारनेच केलं, सत्तेनेच केलं ना. मग वारकऱ्यांकरता जर आम्ही काही सेवा करतोय, आम्ही काही माध्यम त्याचं होऊ पाहतोय आणि तुम्ही जर आम्हाला घुसखोर म्हणता, आम्ही घुसखोर आहे, काही हरकत नाही. ते वारकऱ्यांची सेवा करणाऱ्याला जर आपण घुसखोर म्हणत असाल तर होय, आम्ही घुसखोर आहोत आणि ते मिरवण्याकरता आम्हाला अभिमान वाटेल. ठीक आहे. आणि असं काही काम न करता फक्त ठीक आहे. काहीतरी सोडायची आणि शांत बसायचं. याच्यावर बोलावं ना लवंडींनी. आपण आतापर्यंत काय केलं हे सांगावं. बर एक छोटीशी कमेंट घेतो, तुम्ही त्यांच्यावर आक्षेप नोंदवले म्हणून विकासजींना पण एकदम त्याला प्रतिक्रिया द्यायची आहे. छोटीशी कमेंट, कारण वीर महाराजांकडे जायचं मला. विकासजी, मी जे 20 प्रश्न विचारले मी ते 20 प्रश्न इथं पुन्हा विचारत नाही, पण त्यातले 2 प्रश्न विचारतो की मनुस्मृती मानता का? त्याचबरोबर संभाजी भिडे म्हणाले होते की ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनु श्रेष्ठ होता, ते तुम्हाला मान्य आहे का? त्याचबरोबर गोविंद देवगिरी म्हणाले ज्ञानोबा आणि तुकोबांचे ग्रंथ हे ग्रंथ नाहीत, दासबोध हाच फक्त एकमेव ग्रंथ आहे. चौथा प्रश्न, तुम्ही जातीवर्ण व्यवस्था मानता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता का? किंवा तुम्ही गोडसेचं उदात्तीकरण करता किंवा आसाराम बापू जो आहे त्याचं तुम्ही उदात्तीकरण करता, आसाराम बापूचं समर्थन करता, किंवा तिथे कर्मकांड चालतं, होम हवन चालतं, यज्ञयाग चालतं, हे तुम्हाला मान्य आहे का? असे ठीक सगळे आहे. प्रश्न आहेत. त्याची ठीक आहे. उत्तरं ठीक आहे. काय केलं आणि आधीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं त्याचा पाढा वाचायला विकासजी तुमचे मुद्दे कळले. तुमचे मुद्दे कदाचित मग मी वीर महाराजांकडून घेतो, ते उत्तर देतील का? तुम्हाला द्यायचं उत्तर? विकास दादा, एकच मिनिट, फक्त हा एकच मिनिट. हा प्लीज, थोडक्यात. त्यांना आपण अक्षय भोसलेचा अभ्यास नाहीये, त्याने तो अभ्यास करावा आणि मग त्यांनी माझ्याशी बोलावं. लवांडेंनी आधी मी माझ्या भूमिका तपासाव्यात, मी वेळोवेळी काय भूमिका घेतल्यात, मी काय समर्थन केलंय. सरसकट चष्मा घालून सगळ्यांकडे एका नजरेने बघू नका. आपण म्हणजे शाणे आणि दुसरे म्हणजे मूर्ख. चष्मा काढा, आधी अभ्यास करा अक्षय भोसलेचा आणि मग आपण बोला. आणि जर माझी पार्श्वभूमी बघितली, माझं काम बघितलं, माझे वेळोवेळीचे निर्णय बघितले तर तुम्हाला या सगळ्या उत्तर अभ्यास कळतील. झालाय चांगला. आणि आदरणीय अभ्यास श्यामसुंदर केला म्हणून चक्रवर्ती आहे. कपडे घालून आलाय. तुम्ही आता ठीक आहे. इथे भगवे कपडे घालून आलाय, याच्यातच सगळं आलं. मला अभिमान आहे या भगव्या कपड्याचा. तुम्ही तुम्ही घाला शाळा भगव्या घेऊन आलाय ना, तुमचा हेतू कळला. तुम्ही जाळीदार टोप्या घाला, तुम्ही भगवे जाऊन कपडे काय घेऊन करा, आलाय. तुम्ही संतांचा हे बघा, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू, हे तुकाराम महाराजांचं वचन तुम्हाला तंतोतंत लागू पडतं. आपल्याकडे बोलायला मुद्दे नसले की मग मी एवढे मुद्दे सांगितले सनातन धर्माचे, माऊलींचे ओव्या, त्याचं खंडन करा ना. कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू. हा